काय करायचं, मार्केटमध्ये पैसा भेटत नाही, पोर्टफोलिओ घेतला तर मायनस होतोय, शेअर्स घेतले तर वाढत नाही, मार्केट लाईफ टाईम हायला चाललंय, निफ्टी लाईफ टाईम हाय करतोय, बँक निफ्टी त्या दिशेनं चाललाय, पण शेअर्स काय वाढत नाही, असं सगळ्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन असतं. आणि मग लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो, मी कोणता कोर्स करू, कोणता क्लास करू, काय करू. लोक 3-3 लाख रुपयापर्यंत हे शेअर मार्केट शिकण्यासाठी, कोर्ससाठी पैसे घालतात. असे लोक पण मी बघितलेत, मला त्या लोकांनी स्वतः फोन सुद्धा केलेले आहेत. पण हे सगळं चुकीचं आहे. मार्केटमध्ये आपल्याला काम करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला प्रॅक्टिकलच काम करावं लागतं. कुठलाही कोर्स वगैरे करून तुम्हाला पुस्तकी ज्ञान घेऊन काही होणार नाही. ठीक आहे, मार्केटमध्ये बेसिक नॉलेज गरजेचं असतं, पण त्यासाठी तुम्हाला कोर्सच केला पाहिजे, 3-3 लाख रुपयेच घातले पाहिजे हे गरजेचं नाहीये. आणि तेव्हा मग आपल्याला अपेक्षा असते का मार्केटमधून पैसा कमवायचा. पण काय असतं का मार्केटमध्ये सगळ्यात मूर्ख आपण असतो. आता मग तुम्ही म्हणाल, अरे बाबा तुम्ही तर आम्हाला डायरेक्ट मूर्ख म्हणायला लागलेत. आता म्हणजे कोण लोक मूर्ख असतात ते मी सांगतो. बघा काय होतंय का, मी बघतो मार्केटमध्ये जनरली, म्हणजे आता कारण काय होतं का, मी कधी कधी माझा जो मोबाईल नंबर आहे तो आपण खाली टाकत असतो, लोक फोन करतात. बरेचसे लोक सांगतात मी 3 लाख रुपये घातलेत, 50 लाख रुपये घातलेत, कोर्स केलाय आणि पैसे किती टाकलेत अकाउंटला 50,000 टाकलेत आणि अपेक्षा काय आहे, महिन्याला मला 50,000 भेटले पाहिजे. म्हणजेच आपल्याला 100% रिटर्न आपल्याला महिन्याला कमवायचे असतात. तर म्हणजे आपण आपल्या इतके कुणी मूर्ख नाहीये. आपल्या इतका मूर्ख मग जगात कोण नाही. आपण जर महिन्याला 100% रिटर्न कमवायचा जर विचार डोक्यात आपल्या समजा येत असेल तर आपल्यासारखा मूर्ख जगात कोणी नाहीये. आणि आणखी दुसरा मूर्खपणा आपण करतो, आपण कोर्सला 50,000 रुपये, लाख रुपये, 2 लाख रुपये घालतो आणि डिमॅटला 50,000 रुपये घालतो. म्हणजेच चारण्याची कोंबडी बारण्याचा मसाला आपण करायला जातो. हा पण आपला मूर्खपणा आहे. आणि मग होतं काय बघा, आपण जे कोर्स जे काय करतो आपण त्या कोर्समध्ये आपल्या डोक्यामध्ये एकदम काही गोष्टी अननेसेसरी टाकल्या जातात. मग आपल्याला शिकवलं जातं तिथे इंट्राडे ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग, या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात. पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला गोष्टी शिकवल्या जात नाही. मग आपण जातो ट्रेडिंग इंट्राडे करायला, तिथे लॉस होतो, जातो ऑप्शन ट्रेडिंग करायला, तिथे लॉस होतो. आणि मग आपण काय करतो, त्याच्याऐवजी बदला ट्रेडिंग करतो. म्हणजे माझे पैसे इंट्राडेमध्ये गेलेत ना, मी इंट्राडेमध्येच कमावणार, माझे पैसे ऑप्शनमध्ये गेले ना, ऑप्शनमध्येच मी कमावणार. तर अशा प्रकारे आपण हा सगळा विचार करायला जातो आणि आपण आणखीन पैसे त्यामध्ये आपण घालून बसतो. म्हणजेच पहिली गोष्ट होतं काय, पहिली गोष्ट म्हणजे आपण आपला डिसिजन चुकवतो. आपण काय करतो, आपण कोणाचा तरी कोर्स करतो, हा आपलं पहिली चूक असते. परत आपली दुसरी चूक अशी असते का आपण कमी पैशामध्ये आपण जास्त रिटर्न कमवायची इच्छा करतो. म्हणजे आपल्यामध्ये लालच खूप असतं, आपल्यामध्ये ग्रीड खूप असते आणि ती आपली दुसरी चूक झाली. आणि नंतर तिसरी चूक आपली अशी असते का आपण मग काय करतो, मार्केटचा बदला घ्यायचा विचार करतो. ती आपली सगळ्यात मोठी चूक आहे. आणि तेव्हा ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की दर महिन्याला मार्केटमधून 10% रिटर्न कसे कमवायचे. आणि त्याचा एकदम सोपा साधा तरीका मी तुम्हाला सांगणार आहे. कुठलाही तुम्हाला फंडामेंटल वापरायचं नाही, कुठला टेक्निकल वापरायचं नाही, कुठला चार्ट बघायचा नाहीये. ठीक आहे, चार्ट थोडाफार बघावं लागणार, पण कुठला इंडिकेटर वापरायचा नाही, काही गोष्टी करायच्या नाही, डोक्याला त्रास घ्यायचा नाही. साध्या पद्धतीनं फक्त आपल्या अकाउंटला कमीत कमी 3-4 लाख रुपये पाहिजेत. जर आपल्याकडे समजा 5-50 रुपये असतील तर अशा माणसांसाठी हा व्हिडिओ नाही. जर आपल्याकडे लाखभर रुपये असतील तर अशांसाठी हा व्हिडिओ आजचा नाही. तर हा व्हिडिओ कुणासाठी आहे का ज्यांच्याकडे चांगलं कॅपिटल आहे. आता चांगलं कॅपिटल म्हणजे आता मी सांगतो 3-4 लाख रुपये. आता हे 3-4 लाख रुपये सुद्धा इतकं काही खास असं काही कॅपिटल नाही, पण आपल्याकडे 3-4 लाख रुपये कमीत कमी पाहिजेत. असं जर कॅपिटल आपल्याकडे असेल तर आपण दर महिन्याला 10% रिटर्न हे आरामशीर कमवू शकतो. आणि ते कसं कमवायचं आज आपण बघणार आहोत. ओके, आणि मग आता आपण करतो सुरुवात आपल्या व्हिडिओला. बघा आपल्याला काय करायचं आहे. बघा आता सध्या होतंय काय का, आपण कुठलाही शेअर्स घेतला किंवा कुठले मिड कॅप सेक्टर्स असतील, स्मॉल कॅप असेल, कारण आपण काय करतोय, आपण जनरली लार्ज कॅप पुढे लक्ष देत नाही. आपण म्हणतो अरे बापरे 4,000चा शेअर, 3,500चा शेअर्स कधी वाढणार, काय होणार, किती शेअर येणार. आपण क्वांटिटीवरती लक्ष देतो. आपण काय विचारतो तर म्हणजे आपण विचार करतो काय, माझ्याकडं शेअर्स हे क्वांटिटीमध्ये असले पाहिजेत. पण इथे मार्केटमध्ये क्वांटिटीला महत्त्व नाही, मार्केटमध्ये क्वालिटीला महत्त्व आहे. आपण विचार करतो 100 रुपये शेअर्स मी घेणार, 110 रुपयानं पटकन 10% मला रिटर्न भेटणार, पण तो 10% रिटर्न द्यायला तुमचा जीव घेतो. पण जर तेच तुम्ही जर समजा लार्ज कॅपमध्ये शेअर्स घेतले तर तुम्हाला 10% मुवमेंट आरामशीर भेटते. पण आपण मग विचार करतो त्याची किंमत काय. अरे तुम्हाला 100 घ्यायचे ना, तिथे 5 शेअर्स घ्या ना, काय फरक पडतो. म्हणजे तुम्ही 5 जरी घेतले तरी 10% रिटर्न देणार आहेत, इकडे 100 जरी घेतले तरी तुम्हाला 10%ची अपेक्षा आहे ना. मग त्यापेक्षा ते मोठे शेअर्स घ्या, मोठ्या शेअर्समध्ये तुम्हाला चांगले पैसे भेटतात. तर पण आपण त्या मार्गाला जात नाही. पण आजचा मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे.
आज मी तुम्हाला सांगणार आहे का निफ्टी 50 मधून आपण जर समजा फ्युचरमध्ये काम केलं तर आपण दर महिन्याला 10% रिटर्न कसे कमवू शकतो. आता त्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची का, ती गोष्ट अशी आहे का आपल्याकडे पहिली रिक्वायरमेंट आहे कॅपिटल आपल्याकडे 3-4 लाख रुपये पाहिजे. आणि त्याचा पहिला नियम असा आहे का आपण आठवड्याचा एक जो वार आहे तो वार आपण ठरवून घ्यायचा आहे. कोणता वार आहे, आता एखादा म्हणजे सोमवार घ्या, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, आपल्याकडे 5 दिवस मार्केट चालू असतं. आठवड्यातील एक वार आपण काय करायचं, प्रत्येक वार जो आहे त्या एका वाराला खरेदी करायची आहे निफ्टी फ्युचरची. आता जर समजा विचार करा निफ्टी फ्युचर आता 25,400 चालू लमसम आपण पकडला तर आपण एक लॉट निफ्टी 50चा 25,400 ला बाय केला तर त्याचं पहिलं टार्गेट आपण पहिला लॉट बाय करू त्याचं पहिलं टार्गेट आपण 300 पॉईंट ठेवायचे. म्हणजेच आता 25,400 ला आपण एक लॉट बाय केलं त्याचं टार्गेट आपलं 25,700 असणार आहे. ओके. आणि जर आपल्याला त्याच आठवड्यामध्ये जर समजा एखाद्या वेळेस 300 ते 500 पॉईंटचं करेक्शन जर भेटलं तर त्या ठिकाणी आणखीन एक लॉट बाय करायचा आहे. आणि आपण त्यानंतरचे जेवढे लॉट आपण बाय करू, जेवढे सेकंड लॉट बाय करू, आपले त्या सगळ्या लॉटचं टार्गेट असणारे 500 पॉईंटच्या वर. आणि म्हणजेच आपण जर समजा एक लॉट 25,400 ला बाय केला, टार्गेट 300 पॉईंट्स असणार आहे. आपण दुसरा लॉट बाय केला, तो लॉट आपण बाय होणार आहे आपला साधारणतः 25,000 किंवा 24,900च्या आसपास. आपलं त्याचं टार्गेट असणार आहे 500 पॉईंट. आणखीन खाली आला तर आणखीन खाली आल्यानंतर परत एक लॉट घ्यायचा आहे, तो जर समजा आलाच तर तो कितीपर्यंत भेटू शकतो, 24,500च्या आसपास भेटू शकतो. आणि आपलं त्याचं टार्गेट असणारे आपलं 500 पॉईंट, पहिलं टार्गेट 500 पॉईंटच्या वरती टार्गेट ठेवायचं, कमीत कमी 500 पॉईंट ठेवायचं आहे. आणि मग असं कंटिन्युअसली मार्केट खाली जाणार आहे का, मार्केट कंटिन्युअसली खाली जात नाहीये. मग काय होईल का, आपण समजा पहिला लॉट घेतलाय, फसलोय, ठीक आहे ना, काही गोष्ट नाही. परत दुसरा लॉट घेतला आपण, पण आपल्याला दुसऱ्या लॉटमध्ये 500 पॉईंट भेटू शकतात आणि किंवा मग आपल्याला 300 पॉईंट तर भेटू शकतात. आता मग आपण काय करायचंय, आपल्याला जर समजा त्यामध्ये वाटलं 300 पॉईंट भेटले तर आपण त्यामध्ये ठीक आहे, आपण त्यामध्ये आपण समाधानी आहोत ना, मग 300 पॉईंटचा प्रॉफिट बुक करायला काही प्रॉब्लेम नाही. आणि परत खाली आल्यानंतर 500 पॉईंट आणखीन खाली आला तर आणखीन परत एक लॉट घ्यायचा आहे. आणि पण मग त्यावेळेस आपण 500 पॉईंट टार्गेट ठेवायचं, कारण आपल्याला माहिती आहे का इथून बाउन्स बॅक चांगला येऊ शकतो. आपण त्या ठिकाणी एक लॉट बाय केला, आपण त्यात 500 पॉईंट भेटले, आपले 800 पॉईंट झाले. ओके. आणि आणखीन परत थोडा खाली आला तर आणखीन एखादा लॉट आपण बाय केला, आणखीन परत मार्केट थोडं कव्हर झालं, आणखीन पैसे आपल्याला भेटले. असं मार्केट खाली सारखं जातं का, नाही जात ना. आपण बघितलं असेल आपल्याकडे 1 ऑगस्टच्या आसपास निफ्टी 25,200 ला होता आणि 14 ऑगस्टला निफ्टी आपण बघितला तो 24,000 ला होता. आणि आता परत आपण 15 दिवसानंतर बघतोय का परत लाईफ टाईम आहे 25,400च्या आसपास निफ्टी गेलेला आहे. म्हणजे मार्केट असं जातं, डायरेक्ट सरळ खाली मार्केट जात नाही किंवा सरळ वरती पण मार्केट जात नाही. आणि मग आपण जर अशा पद्धतीने काम जर केलं, आपण फक्त आपली साधी सरळ काय आहे म्हणजे आपण काय विचार करायचा आहे, मी पहिला लॉट घेणार आणि 500 पॉईंट करेक्शन आलं, परत एक लॉट घेणार, परत 500 पॉईंट करेक्शन आलं, परत एक लॉट घेणार आणि माझं पहिल्या लॉटचं टार्गेट 300 असणार. बाकीच्या नंतर जे काही मी लॉट घेणार त्याचं टार्गेट कमीत कमी साधारण 300 ते 500 रुपयापर्यंत मी टार्गेट ठेवणार आणि त्यामध्ये प्रॉफिट बुक करत चालणार. आणि जर अशा पद्धतीने जर आपण काम जर केलं तर मग आपल्याला दर महिन्याला कमीत कमी 1500 ते 2,000 पॉईंट आपण त्यामध्ये कमवू शकतो. आणि 2,000 पॉईंट जर आपण कमवले तर 25 पॉईंटचा एक लॉट आहे, 50,000 रुपये आपले आरामशीर झाले. आणि म्हणजे जर आपण विचार केला तर आपल्याकडे जर समजा 3 लाख रुपये जर कॅपिटल जर असलं आणि तरी सुद्धा आपण त्यामधून आपण नाही 50,000 रुपये तर कमीत कमी 30,000 रुपये, कमीत कमी आपण 1200-1500 पॉईंट तर कमवू शकतो. तुमचं ब्रोकरेज वगैरे सगळ्या गोष्टी जाऊन, टॅक्सेस वगैरे जाऊन, तरी तुम्हाला 3 लाखाला 30,000 रुपये सहज भेटू शकतात. मग तुम्ही म्हणाल याचा एसएल काय ठेवायचा, तर याचा एसएल आपल्याला जो निफ्टीचा मेजर मोठा सपोर्ट असेल, आता आपण बघितलं असेल, आता जर आपण विचार केला तर निफ्टी आता समजा 24,000च्या वरती, 25,000च्या वरती गेला, 25,400 आहे. पण आता आपला मेजर सपोर्ट काय आहे, आता आपला मेजर सपोर्ट आहे हा आपला तो म्हणजे आपल्याला ती गोष्ट लक्षात ठेवायची, कोणता आहे तो आहे आता 24,650. मग आपल्याला ह्या अशा मेजर सपोर्टला आपण आणखीन 1-2 लॉट एक्स्ट्रा बाय करू शकतो ना. आणि नाहीतर तो आपला झाला मेजर सपोर्ट, म्हणजे आता त्याच्या खाली जोपर्यंत निफ्टी जात नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये काय मंदीची अपेक्षा नाहीये. मग आपल्याला फक्त गोष्टी लक्षात ठेवायच्या का मेजर सपोर्ट कोणता आहे. मेजर सपोर्ट हा आपण आपला एसएल मनात ठेवायचा आणि आपण याच्यामध्ये असं काम करत गेलं तर आपल्याला महिन्याला 1500 ते 2,000 पॉईंट आपण आरामशीर कमवू शकतो. आणि आता याचा फायदा काय, पहिली गोष्ट अशी आहे का याचा काय प्रीमियम डिके होत नाही, 0 होत नाही. ठीक आहे, समजा एखाद्या महिन्यामध्ये तुमची पोझिशन गुंतली तर पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही त्याला रोलर करू शकता. ओके. आणि आपण जर बघितलं असेल तर आपण बघतोय बघा मार्केटमध्ये शॉर्ट करून पैसा भेटत नाहीये. मार्केटमध्ये शॉर्ट करून तुम्ही बघितलं असेल
कोरोना काळातल्या लोकांनी ज्याला पण शॉर्ट केला असेल ते लोक काय, पण कोरोना काळात 7,500 पण निफ्टी होता, आज तो 25,000 झालाय. म्हणजे जर आपण बघितलं असेल मार्केट वरवरच जात आहे आणि म्हणून आपल्याला त्याचा फायदा घ्यायचा आहे. आपल्याला करायचं काय, अशी पद्धतीनुसार काम करायचं आहे. आपल्याला फक्त एका लॉटनी आणि एका टप्प्यानुसार खरेदी करायची आहे आणि एक आपलं ठराविक टार्गेट ठेवायचं आहे. ठीक आहे, आपल्याला एक लॉट घेतला, टार्गेट डन झालं, ठीक आहे, डोक्याला विचार करायचा नाही, त्यानंतर किती वाढू काय विचार करायचा नाही. असं जर आपण विचार करत गेलं, असं जर आपण ट्रेडिंग करत गेलं, आपण एका लॉटमध्ये काम जर करत गेलो, पेशन्स ठेवत गेलो, समजा एक लॉट बाय केला, समजा एक तर त्याचं वरती टार्गेट आपल्याला 300 पूर्ण होईल, नाही तर खाली त्याला यायची वाट बघा तुम्ही, 300-500 पॉईंटची वाट बघा, आणि 300-500 पॉईंट आला तर आणखी एखादा लॉट बाय करा, परत खाली घेतलेल्याचं टार्गेट वर 500 पॉईंट ठेवा. अशा पद्धतीनं काम केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे पैसे हे मार्केटमध्ये भेटू शकतात आणि आपल्याला त्याच्यासाठी कुठलाही कोर्स करायची गरज नाहीये आणि कुणाला इतकी मोठी फी द्यायची गरज नाहीये. साध्या सरळ सोप्या पद्धतीनं आपण हे काम करू शकता. ओके, आणि तेव्हा आता ह्या आजच्या भागामध्ये मी तुम्हाला असं सांगितलेलं आहे का महत्त्वाचा, तुम्हाला असा एक महत्त्वाचा मार्ग दाखवला आहे का तुम्ही दर महिन्याला 10% रिटर्न कसे कमवू शकता. ओके, आणि आता तेव्हा आजच्या भागामध्ये आपण इथे थांबतोय, पण आता आपल्याला डिस्क्लेमर द्यावं लागतं. आता बघा, एकंदरीत आता डिस्क्लेमर असं आहे का या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा बाईंगचा किंवा खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिलेला नाहीये. आता हे तुम्हाला मी एक फक्त मार्ग दाखवायचा जो आहे उद्देश होता तो मी फक्त आपल्यासमोर मांडलेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीनं काम करू शकता आणि तेव्हा जर समजा अशा पद्धतीनं काम करून आपला फायदा झाला तर गोष्ट आनंदाची आहे. पण जर आपलं त्यामध्ये नुकसान झालं तर त्याच्याशी माझ्या चॅनलचा काही संबंध असणार नाही. आणि म्हणून आजच्या भागामध्ये आपण इथे थांबतोय. जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या व्हिडिओला लाईक करायचे, शेअर करायचे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये.